रामकृष्ण हरी माऊली आणि माऊलीच्या सेवेसाठी प्रत्येक भाविक विशेषतः रामकृष्ण हरी माऊली आज चक्क वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी कशा पद्धतीने बनवले जाते आणि ते बनवत असतानाचा देखील दाखवणार आहे। पुण्याचा पाहुणचार घेऊन वारकरी ज्यावेळेस सासवडमध्ये येतात तर आल्यानंतर कालची एकादशी आणि आज द्वादशी आहे। द्वादशी वारकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने तसं पाहिलं तर ग्रामीण भागातले वारकरी खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांना पिठलं भाकरी ह्या आवडीचा विषय असतो। पुणेकरांचा पाहुणचार आणि गोडधोड खाऊन जे थकलेले वारकरी आहेत त्यांना इथं बेसन भाकरी सुंदर पद्धतीने दिली जाते। कशा पद्धतीने भाकरी बनवली जाते त्याचबरोबर इकडे मी बेसन देखील खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं ते देखील दाखवतो। नांदेडचं जे काही कोंटलवार कुटुंब आहे त्यांच्याकडून हे अशा पद्धतीने हे बेसन आहे हे बेसन देखील बनवलं जातं आणि तब्बल 15,000 भाकरी आणि इथं त्याला लागणारे जे काही बेसन हे सगळं काही बनवलं जातंय। विशेषतः प्रेमाने या भाकरी बनवल्या जातात आणि वारकऱ्यांच्या मुखामध्ये घास जावा याच हेतून हे सगळं काही बनवलं जातंय। विशेषतः आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना बेसन भाकरी हा आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ खात असताना त्यांना देखील आनंद येतो। मात्र हे नेमकं बनवलं जातं कशा पद्धतीने, याला किती वेळ लागतो आणि हे कशा पद्धतीने बनवलं जातं, माझ्यासोबत नांदेडून आलेलं कोटलवार कुटुंब आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता आणि किती वर्षापासून करताय? मागील 2 वर्षापासून आम्ही ही सेवा करतोय। वारकऱ्यांसाठी पिठलं भाकर ही संकल्पना आमचे लहान बंधू रुपेश कोटलवार यांची होती। मागे 2 वर्षापासून आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करतो। वारकऱ्यांना सर्व चांगलं पिठलं भाकर आणि चविष्ट पिठलं भाकर कसं देता येईल याचा आमचा प्रयत्न असतो। मागील 2 दिवसापासून आम्ही 100 लोकांसोबत हे सर्व कार्य करतोय। आमचे आचार्य असतील, आचार्यासोबतचा स्टाफ असेल, दरवर्षी तोच आचारी तीच लोक असतात सगळे, ते पण भावभक्तीने सेवा या भावनेनेच इथे येतात आणि त्यांच्या या सगळ्यांच्या परिश्रमातून आम्ही सर्वांना चांगल्या पद्धतीचं पिठलं भाकर देण्याचा प्रयत्न करतो। मात्र माऊली ज्यावेळेस पिठलं भाकर खात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो पाहिल्यानंतर काय वाटतं? या आनंदासाठीच वारंवार मागे जेव्हा आम्ही सुरुवात केली पहिलं वर्ष होतं, या आनंदापोटीच आम्ही इकडे आकर्षित होतो आणि दरवर्षी यापेक्षा जास्त म्हणजे आम्ही पहिल्या वर्षी 10,000च्या आसपास पिठलं भाकर केलं होतं, मागच्या वर्षी आम्ही 11,000 केलं आणि यावर्षी 15,000। आमचा उत्साह त्यांचा हा आनंद पाहूनच वाढतो। यासाठीच आम्ही दरवर्षी यावर्षी 15 केले, पुढच्या वर्षी आमचा मानस आहे की 21,000च्या आसपास आम्ही पिठलं भाकर करू। किती दिवसापासून नेमकं हे सगळं करण्यासाठी प्रयत्न करता तुम्ही? आम्ही यासाठी ऑलमोस्ट 1 महिन्यापासून प्रयत्न करत असतो। आमची सगळी टीम याच्यासाठी कार्यरत असते आणि असं माझ्या भावाने जे सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला जो आनंद मिळतो ह्या सगळ्या वारकऱ्यांना पोटभर पिठलं भाकरी देण्याचा तो शब्दांमध्ये मावत नाही आणि आम्ही आमचं सगळे टीम त्यासाठी कार्यरत असतं आणि आम्ही प्रयत्न करतो की तो चांगला करता यायला पाहिजे। प्रत्येक वर्षी ठिकाण तेच असतं का? आता वारकऱ्यांचं ठरलेलं असतं की पिठलं भाकरी इथं भेटतं मग तिथं आपल्याला आणि ठिकाण आमचं हीच असतं दरवर्षी, कारण या ठिकाणी व्यवसायाची म्हणजे या अशा स्वयंपाकाची व्यवस्था आहे आमची आणि या ठिकाणी जो शेड आहे म्हणजे पाऊस पाणी काही आलं तर आम्हाला स्वयंपाकाला अडथळा निर्माण होत नाही इथं। आणि या ठिकाणचे जे जागा मालक आहेत राहुल जगताप, त्यांचा पण भरपूर मदत करतात। ते या ठिकाणी जागा, पाणी, साफसफाई ती सर्व व्यवस्था आम्हाला करून देतात। त्यांचा पण खूप मोठा हात आहे यामध्ये। त्यांनी आम्हाला नेहमी चांगली जागा उपलब्ध करून देतात, काही अडचण असेल तर ती लगेचच्या लगेच सॉल्व्ह करून देतात आम्हाला इथे। वारकऱ्याची सेवा करतानाचा भाव काय असतो आणि नेमका कशा पद्धतीने प्रसन्नता वाटते इथून ज्यावेळेस हे सगळं तुम्ही करून जाता? ज्यावेळी आम्ही वारकऱ्यांना हे पिठलं भाकर देतो त्यावेळेस त्यांचा आनंद असा असतो की वा म्हणजे खूप छान आवडलं, आम्हाला आमच्या आवडीचा पदार्थ आम्हाला मिळाला, गोडधोड खाऊन कंटाळा आला आणि द्वादशीच्या नंतर उपवास सोडवण्यासाठी पिठलं भाकर मिळाला, हा त्यांचा जो आनंद आहे या आनंदासाठीच आम्हाला वाटतं की बाबा हा खूप म्हणजे एक प्रकारचा आशीर्वाद येतो। त्या आशीर्वादासाठीच आम्ही इथे येतो। ताई, नेमकं हे बनवत असताना का भाकरी बनवणं काय सोपी नाही, तर ते कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करता तुम्ही? सगळी टीम याच्या मागे कामाला लागलेली असते। गेले 3 दिवसापासून हे लोक सगळे विविध ठिकाणी सगळ्यांना वाटून दिलेल्या असतात भाकऱ्या कशा बनवायच्या। इथे गरम गरम काही भाकऱ्या बनवल्या जातात आणि सगळं टीमवर्क आहे, हे सगळे मिळून करतात। वारकऱ्यांचा आनंद असतो ते तोंडावरचा बघून आम्हाला खूप आनंद वाटतो त्याचा। माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आनंद द्विगुणित होतो। विशेषतः ही पिठलं भाकरी बनवत असताना आपण पाहतो चुलीवरची पिठलं भाकरी आहे, अशा पद्धतीने फुगलेली देखील भाकरी। आजी, भाकरी बनवताना आनंद वाटतोय वारकऱ्याच्या मुखाचा? आनंद वाटतो भाकरी बनताना। किती भाकरी बनवल्या आज? बकळ बनवल्या, 100-150 बनवल्या। 100-150 अशी मस्त टम फुगली भाकरी प्रेमाने बनवली? हो, प्रेमाने बनलेली।
वारकऱ्यांनी चवीने खाल्ली पाहिजे. हो वारकांचं विना खाली पाहिजे बनलेली. तुम्ही कुठून आला? नांदेडून. त्यांच्या सोबतच आलाय सगळं? हो. प्रत्येक वर्षी येतात भाकरी बनवण्यासाठी वारकऱ्याला? प्रत्येक वर्षी येतं. आपण पाहतोय हे सेवाभावाच्या वृत्तीनं या ठिकाणी भाकरी बनवण्यासाठी येतात आणि प्रेमानं भाकरी बनवून वारकऱ्याच्या मुखामध्ये घास दिला पाहिजे याच उदात्त भावनेतून आणि याच एका प्रेमाच्या भावनेमधून वारकऱ्यांची अनोख्या पद्धतीने सेवा केली जाते. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, सासवड.